नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आज वार आहे सोमवार. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये. आता बघूया मार्केटमध्ये मला शूट करता येते की नाही. जितकं जमेल तितकं मी करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, तर आताच मी मार्केटमधून घरी आलेले आहे आणि मार्केटमध्ये मला अजिबात शूट घेता नाही आला कारण इतकं ऊन आहे. तर मार्केटमधून जास्त काही नाही आणलं, काही कामच चालू आहेत माझी बाहेरची. ती कामं केली आणि येताना फ्रूट घेऊन आली आहे. केतकीसाठी मी टरबूज आणलेत आणि वेदांसाठी अनार आणलेत, म्हणजेच डाळिंब आणलेत कारण तो जेवत नाही. तर आता घड्यात वाजलेले आहेत 2 आणि मी 1:30 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर मला खूप भूक लागली होती, त्यामुळे आधी जेवून घेतलं आणि केतकीला काही भूक नव्हती. बघा आता अजून जेवते ती. जेवण आरामात चाललं आहे. तिला म्हटलेलं जेवून बस, पण अजिबात ऐकायला तयार नाही. आत्ता दिल्यावरती जेवायला बसले. हो ना, अभ्यास करत बसली होती मॅडम मॅथ्सचा ना. चांगला. आणि आज सकाळपासून केतकीला खूप गोड खायची इच्छा होती, तर शिरा करणार होती, परंतु मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला मी येताना रवा केक घेऊन आलेली आहे. मी चॉकलेट केक आणि रवा केक असं घेऊन आलेली आहे. तर हा केक खूप छान लागतो. तर आता हा केक आम्ही दोघी खाणार आहोत आणि पप्पांना आणि वेदांतला ठेवणार आहोत, पण वेदांत अजिबात खाणार नाही है ना. तर बघू कशी टेस्ट लागते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. आधी केतकीचं जेवण झालं की मग आम्ही खाणार आहे. हो ना पिऊ. आणि आता माझं जेवण तर झालेलं आहे. आता मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे कारण मी काल व्हिडिओ टाकलाच नाही, रात्री खूप उशीर झाला होता. तर आता व्हिडिओ एडिट करते आणि अपलोडला केतकीचं जेवण झालेलं आहे आणि आता मी केक खाणार आहोत. बघू, टेस्ट करून बघ कशी लागते. चॉकलेट लागते का? मस्त आहे. मस्त आहे, छान लागतं. आपला जो नेहमीचा आयसिंग केकपेक्षा आम्हाला हा केक खूप आवडतो. खूप छान लागतो. व्हाईट नाही आहे तो, रवा केक आहे. हां, मावा केक आहे. मस्त. त्यामध्ये तुपाचा फ्लेवर आहे वाटतं ना. दोन्ही पण मस्त. छान आहे केक, मस्त आहे. जास्त नाही खायचं आहे, थोडंसंच खायचं. कधीतरी इच्छा झाली तरच मी आणते, नेहमी नाही आणत. तर केतकीला गोड खायची खूप इच्छा होती. मला शिराच बनवायचा होता. बघू आता वेळ मिळाला तर मी आज शिरा बनवेन, नाही तर मग उद्या बनवेन. हां, तर चला आता एडिटिंगचं काम करायचं आहे, अर्धवटच राहिलं आहे, ते करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आता वाजलेले आहेत घड्यात 7 आणि मी आता दिवाबत्ती वगैरे केलेली आहे. आज दुपारी वेदांत ऑफिसमधून घरी आला, परंतु त्याला खूप ताप होता, त्यामुळे तो झोपूनच होता. तर अजून तरी त्याची तब्येत ठीक नाही आहे. मी दुपारी आल्यावरती त्याच्या माथ्यावरून, म्हणजे गरम होतं म्हणून गार पाण्याच्या पट्ट्या केल्या, त्यामुळे थोडंसं नॉर्मल झालं आहे. पण आता आम्ही दवाखान्यात जातो आणि काय झालं आहे किंवा ताप कशामुळे आला आहे ते चेक करून येतो. तर चला मग आधी आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जाते. तर आता आम्ही निघालो आहे दवाखान्यात, वेदांतला घेऊन निघते मी. तर आता आम्ही दवाखान्यातून घरी आलेली आहे आणि वेदांत झोपला आहे. आता त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आहे हलकं फुलकंच करायचं आहे, त्यामुळे आता त्याला मी मुगाची खिचडी करते आणि मुगाची खिचडी खाऊन झाल्यानंतर त्याला गोळ्या देते. तर चला आता आवरते. सकाळच्या चपात्या आहेत, सकाळची आमटी आहे वांग्याची, तर आता फक्त मुगाची खिचडी करून घेते. तर चला. आणि परवा मी बटाटा आणि साबुदाण्याच्या ज्या चकल्या केल्या होत्या त्या छान अशा वाळलेल्या आहेत, तर आता या भरून पण ठेवायच्या आहेत मला. परत उद्या अजून एकदा मी ऊन देणार आहे, म्हणजे 2-3 दिवस ऊन द्यायचं आणि मग नंतर डब्यात भरून ठेवायचं आहे. तर आता ही चकलीसुद्धा मी थोड्या वेळाने तळून दाखवणार आहे तुम्हाला. ते मी मुगाची खिचडी कुकरमध्ये लावलेली आहे आणि महेश आलेले आहेत, त्यांच्यासाठी ते चहा ठेवलेले आहे. चहाचं जे नेहमीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आता या दुसऱ्या भांड्यामध्ये चहा करते. मगाशी मी चहा केलाच नाही माझ्यासाठी, त्यामुळे मी सुद्धा यांच्यासोबत चहा पिते. आणि कुकर झाला की वेदांना लगेच गरम गरम मुगाची खिचडी खायला देणार आहे, म्हणजे त्याला लगेच गोळ्या पण घेता येईल. चहा रेडी आहे. आता मी महेश यांना चहा देते. बरं, ठीक आहे.
आता केतकीला भूक लागली आहे, त्यामुळे केतकीला आता मी जेवायला वाढते. की तू घेतात तुझं आणि बस जेवायला. तर इथे आपण ह्या ज्या चकल्या आहेत त्या मस्त अशा तळून घेऊया. तेल छान तापलंय. तुम्ही ते बघू शकता चकल्या कशा मस्त फुलत आहेत, खूप छान झाले आहेत. दुप्पट होत आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या बघा किती मस्त झालेले आहेत. एकदम कुरकुरीत झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. आणि मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते बघा. मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर आता आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आहे. वेदांचं पण जेवण झालेलं आहे. झालं ना बाळा? कशी वाटली मुगाची खिचडी? बरेच वर्षांनी खाते ना? बरं वाटलं? गोळी पण खाल्ली ना आता? आता काय थंडी वगैरे वाजते नाही ना? थंडीसारखं असं वाटत नाही ना? चल मग झालं. दोन्ही गोळ्या खाऊन झाल्या का तुझ्या? ही खाल्ली तापाची आणि ह्याची खाल्ली. जा मग आता झोप जा. तर आज पण केतकी मला राईस फेस पॅक लावते. आता बघूया, आठवडाभर ट्राय करणार आहे, काय रिझल्ट येतो बघूया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एकदम थंड लागते. जाडजाडच लावायचं ना? गार मस्त वाटते. उद्या स्कूल आहे तुझी? हो. ती बाई आमची रोज करते माझ्यासाठी. चला मी फेस पॅक लावून घेते. तर आताच फेस पॅक मी थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि आता व्हिडिओचा पण मी इथे सेंड करते, कारण आता वाजलेले आहेत 11. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.